वेस्ट माय क्रिश पडेल यूट्यूब चॅनल. तर आता आम्ही चाललोय पुढं गणपतीच्या पाया पडायला आणि मी सोबत घेतली शेगडी. तू कोंगड सकाळी झाले का? हा हे तुझं पत्ती घ्यायला आले का? इथं पुलाव आहे भाजी कापायला घेतली आहे इकडं. हे आंघोळ कर जा पहिले का हो. सगळी यायचे आपल्या गणपतीला राहून देशीमध्ये राहून तू सगळ्या रिक्षा आज आमची पुलावची भाजी उकडून झालेली आहे आणि इथं आम्ही 2 माणसं बसवल्या मिरच्या कापाला ना. ह्यो फेटावाला माणूस नाही वरती होता. आम्ही पुलावचा कांदा मारायला घेतलाय. तुम्ही पण आमचं पुलाव बनवायला. हा काय बोलता? तुम्ही पण आमचं पुलाव बनवायला. तसं जेवायला बोलवता ना. नको जेवायला नको. आम्हा बड्डेला या. इथं आमची बिर्याणीसाठी टोमॅटो पेस्ट रेडी करायला घेतले. टोमॅटो पेस्ट रेडी झाले नाही तर आता मला बघायला लागेल. इथं तर चणे दिसतात. चणे नको साखर टाकले नाही खरा मीठ. इधर पण चना है और इधर क्या है अभी वो बगेंगे. इधर मटकी. अरे यो तो टोप आहे भजीचा आणि ती भजीचा टोप. इथं आईने घेतले मीठ टाकायला आमच्या. तुम्हाला अंदाज नाही आला तर आखी भरणी ओतू शकता तुम्ही मिठाची. तोंड दाखव. हो ना नुसतं कांदा टाकले ना कांदा करपोले ना भाजी जे बस. आई मोठा झाला नाही तर उलटी दे. मोठा झाला नाही तर उलटी भजन. आई मोठा झाला नाही तर उलटी. कनान हा त्याच्या मोठा ग त्याच्या मोठा. गाईज ही मटकी जिंकण्यासाठी नाही बनवलेली आहे. आता कांदा मेल्यावर लागेल टोमॅटोची पेस्ट टाकायची आपल्याला. टाकली ना तो वेगळा व्हायचा. एक ट्रेन खाऊन झाली का डायरेक्ट काढू आपण. नाही तर भाजी पहिलेच बॉईल करून ठेवले आम्ही पुलावसाठी. पुदिना असं तरी चालेल. पुदिना होती फ्रीजला घालते. धना पावडर जिरा पावडर हळद. आता टोमॅटो तर पूर्ण पाणी निघेपर्यंत टोमॅटो आपल्याला मारत राहायचं आहे. आणि जिथं नाही इकडे मसाला आणले 1-1 डझन. काला खालती दुकान टाकायचं आहे का? कोण जातं दुकानावर? जिरा नाही भेटते ना. जिरा नाही ही पण जिरा बनायचे ना. पोपट जिरा 1-1 पट्टी आणून ठेवायची नाही ग. वरती अशी दवा नाही कोळसा पण देऊ चुलीला. हा ए इकडे ये. चला गरम कर दर. खोला
टाका ना. आता आपण अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट टाकतोय. टाका मग सगळी टाका. सगळी टाकलंच ते. आम्ही एवढा डब्बा भरून नाकी पेस्ट टाकलेली आहे. आगोन लागले आम्हाला सांगायचं नाही. हा. आणि एक पेटावाली पोर आमच्या मागे येऊन उभी राहिले. आपले म्हणा बघ फक्त हाताला चले. तो पिरा दे ना पिरा दे ना त्याची शॉर्ट व्हिडिओ आहे मग पनीर चिकन वगैरे बोलतो पनीर टाकायचं. जग्गू तुला वास येतं का? काल पनीर होता. पनीर होता. भारी येतं का काकू? यो पोरे आंग धवले आता. इथं 12 वाजता तरी माही भाऊची काही अजून तयारी होत नाही. यो बँड साठी इकडे आले कोपऱ्यात. हा 2 घे. जर कोणाला बँडची गरज असेल तर आयन्सला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. वाफ मारतं ना असं. नाही पहिले आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट टाकायची टोमॅटो मेल्यानंतर. त्यानंतर आपल्याला धना पावडर टाकायचं त्याच्यामध्ये आणि जिरा पावडर पण टाकायची आता. जिरा पावडर बस. नको ही स्ट्रॉंग असते. मसाला द्या. गॅस जर पकड खायचं. तो मोठा किती पाहिजे? मोठा. आणि आयन्स तिकडे आपल्याला हळद आणून दिलेली आहे. एक तांब्या भरून आता धने पावडर जिरा पावडर टाकल्यानंतर आपल्याला एव्हरेजचा पुलाव मसाला टाकायचा आहे. शाही बिर्याणी. शाही बिर्याणी मसाला टाकायचा आहे आपल्याला. हे चकुली मला बोला. हां बोला. पाणी आण पाणी. आणि हळद टाकायची आपल्याला त्यानंतर सगळा मसाला टाकून झाल्यानंतर. आणि आपल्याला बिर्याणी बनवताना सहकार्य करणारी शोभा पाटील. फास्ट करतो तुम्ही. आता सगळे मसाले आपल्याला नीट मिक्स करायचे आणि थोडे शिजवायचे. हे जिज्ञासा पाणी आण पण. तांब्या भरून आला याला लागलं ना साधा ना साधा. आणि आता आपल्या मसाल्यांचा आपल्याला आता वास यायला सुरू झालेला आहे. पुलावच्या मसाल्याचा आपल्याला आता वास एकदम फुलून येतोय. आणि मग बँडवाला आपला. जर कोणाला बँडची गरज लागली तर तुम्ही आयन्सांना सहकार्य करू शकता बँडच्या यासाठी. आणि आपल्याला आता थोडंसं तळलेला कांदा टाकायचा आहे टेस्टसाठी. हां आयन्स आता काहीतरी बोलतोय. आता तुम्ही बँडची डाळी पण बघून घ्या कसा बँड वाजतो. आणि आपल्याला सगळे मसाले वगैरे शिजून झाल्यानंतर आता आपल्याला भाजी टाकायची. सगळे आपण पहिले भाजी बॉईल करून घेतलेली ती बॉईलवाली भाजी आता आपल्याला टाकायची. भाजी खायला लागेल बोलतो हां तुझ्या ठिकाणी लॉलीपॉप ठेवले. सांग आता पुलाव पण बनवायचा आहे. आणि सगळी भाजी आता आपल्याला नीट मिक्स करायचं. सगळ्या भाजीला आपले मसाले लागले पाहिजे. काय पाहिजे तुला? काय पाहिजे? पुलाव बनवत आणि आपण पुलाव बनवता इथं चण्याची भाजी सुद्धा शिजत ठेवलेली आहे. आणि त्यावेळी गरम पाणी करून ठेवलेलं आहे तो राईस चावल भात शिजवासाठी. आणि छोटी दिनी घेतला तिकडे भांडी घासायला. हा कंच आता 12 वाजत आले. आता आमचा आरतीचा टाइम झालेला आहे. आणि आम्ही चण्यांच्या बरोबर इथे मिरच्या पण शिजत ठेवलेल्या आहेत.
आणि थोडीशी भाजीला एकदम नीट मसाला लागण्यासाठी आपण थोडंसं पाणी टाकूया त्याच्यामध्ये. आणि वरतून मग पाणी ठेवायचा, कारण की खालतून भाजी करपली नाही पाहिजे म्हणून. म्हणजे आपल्याला कसं ग्रेव्ही होईल ना, मग पाणी टाकल्यावर मग ग्रेव्ही होते. नुसतं तेलाने केलं मग सुका राहतं, मग ग्रेव्ही कमी पडतो. आता इथं दोन जावाशी बसल्या आणि बघू बिर्याणी कशी होते यांची. आणि आपल्या मध्ये मध्ये अशी ओपन करून बघायची आहे भाजी, तर खालती लागली नाही ना असं. आणि तो ठाल्यावर आपण पाणी ठेवलं, तो पण गरम झाला, आणि आपल्याला तो पण टाकायचा, कारण की आपल्याला ग्रेव्ही पाहिजे म्हणून. आणि इकडे चणे शिजत आल्यात. आणि जो कलिंगडचा ज्यूस आहे, कोणाला पियाचा पिऊ शकता. हे आहे अंश, कुठे आले? आता आमची चण्याची भाजी रेडी झालेली आहे. आणि आज आम्ही कमसे कम 50 ते 60 लोकांसाठी जेवायला बनवलंय. आणि आता आपल्याला आपली भाजी रेडी झालेली आहे, ग्रेव्ही. आता आपल्याला पाणी गरम करायचं आहे. मग त्यामध्ये सगळे अख्खे मसाले टाकायचे आहेत. पहिले अख्खे मसाले गरम बॉईल झाले ना, मग त्यानंतर आपण फुगत घातले ते चावल आहेत, बासमती चावल, ते आपल्याला टाकायचे त्यामध्ये. सगळे आता आपल्याला अख्खे मसाले टाकायचे आहेत पाण्यामध्ये. भात म्हणजे आपल्या याच्यामध्ये भात शिजवतो, त्यामुळे आपल्याला पाणीमध्ये सगळे अख्खे मसाले टाकायचे टेस्टसाठी. आपल्याला लिंबू पण टाकायचं आहे, का तर चावल वाईट राहतील त्यामुळे. भातामध्ये थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे, का चावल सुट्टे राहावे आणि चिकट नाही व्हायला पाहिजे म्हणून. यावी इकडे नुसतं मला काम देत घेतलं, ये ने वस्तू त्या वस्तू ने. इथं आता आपली चण्याची भाजी झालेली आहे. पूर्ण पाणी गरम होईपर्यंत, पाण्याला उकळल्यापर्यंत आपल्याला पाणी गरम करायचं आहे. त्याने अख्ख्या मसाल्यांची टेस्ट पूर्ण चव अख्ख्या भातामध्ये येईल. इथं आमची मिरचीची ग्रेव्ही पण एकदम नीट शिजायला आलेली आहे. आणि आमची ग्रेव्हीवाली मिरची तयार झाली. आता जितण्यासाठी आम्ही कोथिंबीर मिरचं काम दिलं आहे. आणि आता चण्याची भाजीला एकदम बॉईल उकळला झालेला आहे एकदम. ते आता आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. आता आपलं पाणी एकदम नीट बॉईल झालंय बघा. असं एकदम प्रॉपर उकळायला यायला पाहिजे. प्रॉपर उकळायला यायला पाहिजे असा. पाणी एकदम नीट बॉईल झालं, आणि त्यामध्ये आपल्याला नंतर चावल जे आपण पाण्यामध्ये घातलेले बासमती चावल, ते आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे. आणि लिंबू हा मेन इन्ग्रेडियंट आहे या पाण्याचा. आणि की लिंबू टाकल्यावर भात सफेदच राहतं. हां, भात सफेदच राहतो, भातचा कलर डल होत नाही त्यामध्ये. त्याला आता आपल्याला या भाताला 80% आपल्याला कुक कर. आता आपल्या भाताला एकदम असं प्रॉपर उकाला आले. आणि आता आपल्याला या भाताला 80% शिजवायचं आहे. आता आपला भात 80% शिजलेला आहे. आणि आपण त्याला आता काढतोय. तर आता पूर्ण प्रकारे आपण निथरून घ्यायचं आहे. असे जाळे वगैरे किंवा झारा घ्यायचे आपल्याला काढायला.
आणि आता आपल्या पुलावचं 80% कामसुद्धा कंप्लीट झालेलं आहे. पाणी नाही मग काय ड्रेस आरवी भर आली तिला. आणि आपण आता फटाफट भात काढून घेऊया. टोपाला खालती घी लावायचं आहे. आणि आता आपलं 80% काम कंप्लीट झालेलं आहे आणि आपल्याला बाकीचा 20% कामचा पूर्ण प्रकारे आता नीट थर वगैरे लावायचे सगळे. आई शपथ 50 लोकांच्या बिर्याणीसाठी कलर बघा. डेलिव्हरी थांबू काही पण दाखव असं या करतो बघ ना काल पण त्या दिवशी त्याला का चुकला सांग. जास्त बरं परी येली नाही. परीला कुठं पाठवून. आणि स्मोक त्यासाठी असा कोळसा आपण आपल्याला गरम करत ठेवायचा इकडं, ज्याने आपल्या बिर्याणीला एक चांगला फ्लेवर आणि एक चांगली स्वाद लागतो. पुदिना दौन आणायचा मिठाची बरणी उचल तो व्हायची. आता आपण पहिले खालती घी लावले, त्यानंतर भात लावले. लेअर एकच टाकू ना तुझ्या आई कोळसा घेऊन आलेली आहे. आणि आईने आमच्या कुठून तरी कोळसा जमा करून आणलेला आहे. झालेली होती ना. काय बोलतो बाय. रेड कलर नको का ते कुठला फक्त पिवलाच पाहिजे का आता जेवढा जास्ती कोळसा असेल सगळा कलर फक्त पिवला कलर नाही जेवढा जास्ती कलर जेवढा जास्ती कोळसा असेल ना तेवढी चांगली टेस्ट येणार आता आपल्याला. आणि आता आपण पहिले भाताचा थर लावले, त्याच्यावरतीच आपल्याला भाजी लावायची आहे. भाजी म्हणजे जी आपण ती ग्रेव्ही तयार केलेली ना ती. आणि आता आपल्याला लाल आणि हिरवा कलर भेटलेला आहे. आता वापस एक भाताची लेअर टाकायची आहे, ज्याने एक कसं म्हणजे भात भाजी आणि एक भात अशी एक लेअर आपल्याला तयार करायची आहे. म्हणजे वरच्या वरती घेतला तरी मग खाली डायरेक्ट एकदम हे करायची गरज नाही. पुदिना आणि डायरेक्ट आम्ही लगेच कुठं देतोय. तू कलरचं पाणी करून आण. तिन्ही कलर आणि थर लावापर्यंत इकडे आपल्याला कोळसा एकदम प्रॉपर गरम होऊन द्यायचा. जेवढं जास्ती गरम होईल ना तेवढं चांगला स्मोक येईल. भात लावून झालं आपल्याला वापस एक भाजीची लेअर टाकायची आहे. का तर आम्ही जास्ती लोकांना आम्ही कमसे कम 50 ते 60 लोकांसाठी बनवतोय, त्यामुळे आमची भाजी जास्ती म्हणून आम्ही 2 लेअर लावलेत. तुम्ही 1 लेअर पण लावू शकता. भाजी टाकल्यावर वापस एक आपल्याला भाताची लेअर टाकायची आहे. अशी एक भाताची लेअर टाकायची, ती आपली लास्ट आणि फायनल लेअर असते. आणि आम्ही लाल कलरचा चहा ठेवले, हिरव्या कलरचा चहा ठेवले आणि पिवळ्या कलरचा चहा आता बनवायचा आपल्याला. आता आणि आपला कोळसा खूप गरम होत चाललेला आहे आणि जिज्ञासाने इथं पिवळा कलर पण आणलेला आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये टाकायचं ज्याने आपला पिवळा चहा पण तयार होईल. आपण लाल हिरवा आणि पिवळा चहा पिणार आहेत. आता आपल्या भाताची लेअर लावून झाल्यानंतर आपल्याला एकदम भात एकदम नीट करायचं आहे, कोपरा काहीच ठेवायचं नाही. आणि आता त्याच्यावर आपल्याला पिवळा कलर टाकायचा आहे. पाणी दिसतं आणि ग्रीन कलर सगळं आपण आता लेअर लावल्यानंतर सगळा पुदिना कोथिंबीर वगैरे आणि कांदा टाकल्यानंतर आपल्याला उष्ण आता वरती ठेवायचा गॅसवर. टाकून झालं आपल्याला आता पुदिना टाकायचं आहे. हा कप्त पुदिना टाकायचा आहे. त्यानंतर आपण तो फ्राय केलेला कांदा जो पहिले तो टाकायचा आहे.
डबा इथं ठेव. असं करतो. नको. नाही हो. जाऊ दे. असं नाही म्हणजे कांदा टाकल्यानंतर आपल्याला वरतून असा घी टाकायचं आहे, ज्याने तो घी खालपर्यंत जातो आणि कलर सुद्धा पोचतो खालपर्यंत, स्मोक येतो. झेपची कोथमीर कवायची. आणि हे सगळं टाकल्यानंतर कोथमीर पण टाकायची आपल्याला. कोथमीर घातली ग. आणि अरे कोथमीर कपता अजून ती कवा यायची. पुढच्या वर्षी. दोन लोक उचलायला लागतं म्हणजे किती बिर्याणी असेल ते तुम्ही पुलाव तुमचे विचार करू शकता. आता आपल्या कोळसा पण नीट गरम झालेला आहे, तो ठेवायचा आहे. आणि आता स्मोक द्यायचा आपल्याला त्यासाठी. आणि आता स्मोक बघा कसा आहे ना, स्मोक स्टार्ट झालेला आहे याला. आणि एकदम असं प्रॉपर पॅक करायचं आहे, ज्याने स्मोक बाहेर नाही निघा. असं वरतून काहीतरी वजन ठेवा. तुम्ही पाण्याचा टोप किंवा अंडा बिंडा ठेवू शकता. गणपती बाप्पा मंगलमूर्ती सुखकर्ता सुखहर्ता वार्ता विघ्नाची. ही प्रज्ञा ताई गे पक्याला आमच्या आल्या आमच्या इथं. भाई एकच पोर हुशार आहे जेवायला बसले इथं. कळलं ना. ए तुम्ही अभ्यास करायला आलाय इथं. हा कल्ले करायला आले का. हा काय बोलता. तुमची मम्मी कुठे आहे. मम्मी मग मम्मीला का नाही आणली. हा ए त्रिशा तश्वी हे बत्तीशाही भाकर घे ना. हा पेढा आहे दीदी, इथं पेढा आहे. हे तुम्हाला काही पाहिजे का. मग हे कोणला पाहिजे. उडी नका मारू, उडी नका मारू. हे कोणला कोणला पाहिजे. मग त्यावेळी खालती बसा. ज्याला पाहिजे त्यावेळी हात वरती करू नका. तुम्हाला नाही पाहिजे कोणलाच. त्रिशा तुला नाही पाहिजे मग हात का वरती केला. कोणता कोणता पाहिजे इकडे. थांबा थांबा मी पडतो. पाडा तो पाडा. थांब ना पाहिजे ते पाडतील ना. सगळ्यांनी एकच वापरायचे. अरे बुक मागवले कोणी बुक्स. या बघ किती जण आहेत. काका मी नाही याने चाव मारला येते. अरे शाळेच्या वय आल्या ना त्या. हा का सगळ्यांनी वापरायचे कलर्स पण. सगळ्यांनी वापरायची बुक्स पण थोडे थोडे सगळ्यांना. अरे सगळ्यांना शेअर करा का कलर.
हॅपी बर्थडे. हे याला पहिले आरती जाऊन दे. घरी ये ना. आता आम्ही चाललोय खालती केक आणायला. विवेक पावसाच बर्थडे. गाईज आम्ही काही हारले पण आम्ही सध्या तर केक नेतो. सध्या आता आम्ही केक घेतोय. आम्ही SS बेकर्स मधून केक घेतलेले आहे. SS बेकर कोणगाव नाक्यावर कल्याण जनता बँकच्या बाजूला आहे आणि एकदम बेस्ट केक लागतात त्यांचे. बघा बघा. बाय बाय. रांगोळी न काढू सगळे केक उडते. पंखे चालू आहेत.
ये घरी ना. हा बसा मामाच्या बाजूला बसा. तुला पाच पुरा घेती सगळ्यांना परी मागो मागो परी गादीवाला आपली ती कंद उशींच्या इथं असं जगू तू फोटो काढ जगू तू फोटो काढ ए सगळ्यांनी नको लावी बसू तू. ए आधी बस नाही बघ कोण ना खेळून म्हणजे जिंकली काय बसली वहिनी फोटो काढ नाग वागिश्री यस 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 डन सगळं काढलं ना इथला द्यायचा असं कसा समजून घ्या जरा. पाऊस काढून द्या मला. पार्टी दिली सांग ना जेवली ना म्हणजे पार्टी झाली ना मग गणपती नाही करता मी फोटो काढलाच नाही पण काला येतं काला चकुलीचा फोटो शिशी काला येतं नाही तिने मला सांगितलं तुझ्या मोबाईलचा फोटो चांगला येतो ठेव ठेव आता ठेव हे काढलं का? ए बोला चल जायची देख हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर हॅपी बर्थडे टू यू अरे देवाला किती दाखवा काय बोललो काय
काय ना बघू का कुठे गेला तो हार्दिक शुभेच्छा उद्याची काही सोय कर आमची Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Miguel. Happy birthday to you. आमच्या बड्डेला कोण आलं बघा इथं माणसं त्याला सुट्टी म्हणूनच काही टाकून सगळे हरवल्या बरं ए निशू तू थांबते तिथे